पाठवलंय तुला? पाठवले किती वर्ष झालं? 7-8 वर्ष झालं पाठवले. होय. काय काय त्रास दिलास मग? मी ना खिसा रिकामा गेला, चिल्लर पण ठेवली नाही त्याच्या खिशात. चिल्लर पण नाही ठेवली. काय काय केलंस मग? सगळं भिकारी करून टाकलं. मला एकच काम दिलं, त्याच्या खिशात पैसे नाही ठेवायचं. म्हणजे काय ठेवायचं नाही. पूर्ण दळिंद्री आणायची, पूर्ण दळिंद्री आणलीच, पूर्ण दळिंद्री मी. मला माहितच नव्हतं ते माझं दाजी आहे. विसरून गेलतो मी. मला त्याने सांगितलं. तुझं गाव कुठलं? दाजी म्हणलं मी. गाव कुठलं तुझं? कुठलं गाव? मी दर्यातला आहे का? दर्यातला. अजून कोण कोण आहे तुझ्या? राहायचं नाही येतो. कोण आहे? मी 10 महिन्यात माझे मित्र झाले त्या गटात. होय. हा. एवढी घेऊन आलाय? नाही, मित्र झाले. नुसती वळकिनी बघून एकमेकांना. क्रेटावाला कोण आहे? हो, क्रेटावाला गेला. कुठे गेला? ती भेटली त्याला. भेटली होय. हा, तो तर मित्र झालता ना माझा. माझ्याच वयाचा होता ना. कुठला जन्म दिला त्याला दिला बघायचा. बघायलाच दिलाय? हा. का बरं? त्याला लय असं आवडत होतं म्हणून दिला. बघलं खायला, मासं खायला होय. हा. तू काय करत होता? जिवंत होता तो खात होता का नॉनव्हेज? कधीतरी सांगाय मी तुला, एकदा कधीतरी खायचो असं लागतं नाही. कुठल्या देवाची भक्ती करत होता का जिवंत होता? मग महाराजांचीच करायचो. तरी खात होता नॉनव्हेज? गावा तरी खायचो. त्यामुळे या जन्माला आलास ना, आहे का नाही? नॉनव्हेज खाल्लं नसतं तर आला असता का पिशवी पीठ? मला ना आमच्या शेजारचा अण्णा आहे ना, त्याने आणून दिलं तिथं त्या बांगरकर बाबापाशी. काय दिला? बांधून दिलं तिथं आणून. काय पण? माझ्या आत्मा बांधून दिला आणून. होय. हा. प्रभाव कोणा व्हायचा? प्रभाव कोणा व्हाय तुला? दाजी बरी. पण काढून घ्यायचं नाही. मुक्ती कशी द्यायची तुला? द्यायची तशीच. प्रभाव काढल्याशिवाय कशी द्यायची? मला म्हणते तिथं प्रभाव काढल्यावर. कुठं मारते तुला? तिथं पिंगाऱ्याला नेत्यात. होय. हा. तिथून आलायस होय तू? नाही, मौरीत ना आलोय. पाठवली कुठे तुला? मौरीत ना. पिंगाऱ्याला नेऊन मारतात पण. होय. हा. कुठलं देवस्थान आहे इथे? तिथं आहे ना, आंगरकर बाबा म्हणून असतो चेडा. हा. बरं. सर सांग. तुझ्यावरती दिदी कोण आली अजून? दीदी आली दीदी. ए दीदी आवड का? का दीदी बसली या. माझी बाची आहे ती. माझी. बाची आहे होय? हा. बरं ठीक. ए दीदी आवड. तिला काय नाही ना त्रास? हे बाबा माझी बाची नाही करत. मला आहे ना सनी संग बोलायचं होतं. दाजी म्हणलं मी सांगितलंय सनीला बघ तू काय सनी संग बोलू नको. मी नाही आता सनी संग बोलू. तो मुक्ती घेऊन मोकळा होता. हा. दत्त महाराजांना विनंती करायची चांगला जन्म दे म्हणून.